ड्रग फ्री मुंबई या अभियानाला सुरुवात केलेली आहे। खरं तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 30 दिवसाची एक मोहीम ही ड्रग फ्री महाराष्ट्रासाठी केलेली होती आणि मुंबईसाठी केलेली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 250 कोटीपेक्षा जास्तचे ड्रग्ज हे जप्त झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पानटपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या होत्या, परंतु याला एक कंटिन्युटी लागते। म्हणून जसं आपण स्वच्छता मॉनिटर ही स्कीम सुरू केली तशीच ड्रग फ्री मुंबई याच सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः शाळांचा सहभाग आणि त्याच्यामधून एक मुलांचं एक कॅडर निर्माण करायचं, मुलांचं कॅडर निर्माण करायचं असं आपण जसं आपण स्वच्छता मॉनिटर स्कीम सुरू केली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स हा महाराष्ट्रामध्ये मिळाला। त्या स्वच्छता मॉनिटरमध्ये आपण मुलांमध्ये आणि पालकांमध्ये नागरिकांमध्ये जागृती केली। त्याच्यामध्ये कोणी कुठे कचरा टाकत असेल तर मुलं त्यांना अगोदर समजावून सांगतात, नाहीतर त्यांचे व्हिडिओज तयार करतात, ते त्या ठिकाणी शेअर केले जातात आणि असं करून हळूहळू या मोहिमेला यश यायला लागलं। जसं आपण मुंबईच्या शाळांमध्ये टेरेसवर गार्डन करायला सुरुवात केली। मी आपल्याला विनंती करतो की आपण एकदा मुद्दाम जाऊन गार्डन्स बघा, ती कशा रीतीने मुलांनी भाजीपाल्यांचं त्या ठिकाणी तयार केलेलं आणि त्याला अत्यंत चांगलं यश मुलांना मिळालेलं आहे आणि सेम भाजी हे ते त्यांच्या मिड डे मीलमध्ये सुद्धा वापरतात। असंच एक जनजागृतीची मोहीम, कारण मुंबईला ड्रग्सचा विळखा हे सगळ्यात वाईट हे आहे आणि त्याच्यामुळे मुंबई स्वच्छ सुंदर आरोग्यदायी होत असताना ड्रग फ्री मुंबई राहिली पाहिजे याचं अभियान आजपासून सुरू केलेलं आहे। मुंबई जशी ड्रग फ्री राहिली पाहिजे तसंच मुंबईचं एअर क्वालिटी हा सुद्धा एक कन्सर्न आहे आमचा। मी ज्याला विधिमंडळ चालू असतं त्यावेळेला हा विषय माझ्याकडे असतो, पर्यावरण हा विषय, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही खूप काम केलेलं आहे। पूर्वीच्या काळामध्ये अनेक रिपोर्ट्स घेतले आणि आता महापालिका आयुक्तांनी सुद्धा त्या संदर्भात चांगला एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मूळ लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईच्या हवेमध्ये जास्त करून पार्टिकल्स आहेत। हे पार्टिकल्समुळे हवा प्रदूषित बनते आणि हे पार्टिकल्स ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते तिथं उडत असतात। मोठ्या प्रमाणात कामं आपल्याकडे चालू आहेत, कोस्टल रोडचं आहे, मेट्रोचं आहे, इमारतींची कामं असतात, तर सर्वच कामांपासून जे प्रदूषण तयार होतं त्याच्यावर नियंत्रण लागतं आणि हे करता येईल। मी ह्या खात्याची मीटिंगसुद्धा घेतलेली होती आणि ज्या कंपन्या ज्यांचे मोठे प्रोजेक्ट मुंबई शहरामध्ये आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये सहभागी होण्याचं मान्य केलेलं आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे अनेक मेथड्स आहेत। जसं आता फॉगिंग गन्स बसवल्या तसंच अशा तऱ्हेच्या सिस्टम आलेल्या आहे की ज्याच्यामध्ये धुलीकण एकत्र होतात आणि ते जमिनीवर पडतात। जिथं केमिकल पोल्युशन असतं किंवा आपण जर एखाद्या डम्पिंग यार्डच्या बाजूला गेलो तर तिथं मोठ्या प्रमाणात एअर पोल्युशन असतं। हे पोल्युशन कमी करण्यासाठी फिल्टर्स मिळतात आणि हे फिल्टर्ससुद्धा कंपन्या स्पॉन्सर करू शकतात ज्यांच्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि शेवटी मुंबईच्या लोकांना स्वच्छ हवा देणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे। मुंबईचा एक नॅचरल ॲडव्हान्टेज असा आहे की त्या ठिकाणी समुद्र असल्यामुळे प्रदूषण बरंचसं कमी होतं समुद्राच्या वाऱ्यांच्यामुळे। तरी पण एकंदरीतच मुंबईसाठी वेगळा कार्यक्रम, महाराष्ट्रासाठी तर राबवतो, मुंबईसाठी वेगळा कार्यक्रम हा स्वच्छ हवेसाठी राबवण्यात येईल। निश्चितपणे याच्यामध्ये सुद्धा चांगल्यापैकी यश हे मिळेल याची मला खात्री आहे। काही ठिकाणी प्रदूषण हे आपण ज्या ठिकाणी स्मशानभूमी असतात त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं, त्या प्रदूषणावर सुद्धा मात करायला लागते। एकंदरीतच सर्वसामान्यपणे ज्याला मी एक अशा भागाला भेट दिली की ज्या ठिकाणी रासायनिक आपला मेडिकल वेस्ट जाळला जातो, तिथंसुद्धा जी आवश्यक त्या मशिनरीमध्ये इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर तिथली एअर क्वालिटीसुद्धा कंट्रोलमध्ये आलेली होती। त्याच्यामुळे अधिकचं लक्ष याच्यामध्ये देण्याची गरज आहे। या संदर्भात पर्यावरण विभाग आहे, महापालिका आहे आणि इतर अनेक एजन्सीज आहेत, वॉटर पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन याच्यावर काम करायला लागेल। तर आपण बघितलेलं आहे की आम्ही जी टार्गेट
सांगतो त्याप्रमाणे ती पूर्णसुद्धा करतो. महालक्ष्मीला पर्यायी रस्ता देण्याचं टार्गेट आम्ही नवरात्रीपूर्वी पूर्ण करण्याचं जाहीर केलेलं होतं. तो रस्ता सुरूसुद्धा झालेला आहे आणि लोकांमध्ये खूप चांगली प्रतिक्रिया आहे की महालक्ष्मीला जाण्यासाठी एवढा जवळचा रस्ता असू शकतो असं कोणी कल्पनासुद्धा केलेली नव्हती. आणि त्याच्यामुळे आता आम्ही प्रत्यक्ष जे विभाग आहेत त्यांना भेटीला सुरुवात सोमवारपासून मी करतो आहे. त्याच्यामध्ये माहीम आणि दादरची चौपाटी ही जवळजवळ वॉशआउट झाल्यासारखी होते आहे. विशेषतः माहीमला प्रॉब्लेम असा आहे की मिठी नदीचं मुख हे तिथंच असल्यामुळे मिठी नदीतून जो कचरा वाहत येतो तो माहीमच्या जो समुद्रकिनारा आहे त्या ठिकाणी तो बसतो. तर मोठ्या प्रमाणात बीच क्लिनिंग मशीन्स द्यायला सांगितलेल्या आहेत. सध्याच्या बीच क्लिनिंग मशीन आहेत त्या जास्त काळ वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेवटी लहान लहान इनिशिएटिव्ह असतात याच्यामधून आपल्याला मुंबईमध्ये फरक जाणवायला लागेल. आणि दर आठवड्याला मी आपल्या सर्वांशी चर्चा करतो. आपल्याकडून जे काही इनपुट्स मला मिळालेले असतात त्याच्यावरसुद्धा आम्ही काम करत असतो. त्याच्यामध्ये जी नवीन संकल्पना मी सांगितलेली आहे जी ऑलरेडी बायलॉजमध्ये आहे परंतु मुंबईमध्ये इम्प्लिमेंट होत नाही. जसं पालिका बाजार दिल्लीमध्ये आहे तशा तऱ्हेचा पालिका बाजार हे मुंबईमध्ये निर्माण झाले पाहिजेत. पालिका बाजार ही कशी कन्सेप्ट आहे की वर ग्राउंड असतं आणि अंडरग्राऊंड मार्केट असतं ज्याच्यामुळे मुंबईला फार मोठ्या प्रमाणात एन्क्रोचमेंट होतात. ही स्पेस अवेलेबल नाही त्याच्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी म्हणून काही वेळेला फेरीवाले अतिक्रमण करतात, काही वेळेला दुकानदार अतिक्रमण करतात. शेवटी मुंबईमध्ये स्पेस क्रिएट झाली पाहिजे. जे दिल्लीमध्ये चालू शकतं ते मुंबईमध्ये सुद्धा चालू शकतं. दिल्लीचा पालिका बाजार अतिशय कॅनॉट प्लेसच्या मध्येच आहे तो आणि ते खूप पॉप्युलर आहे. म्हणजे लोक गेल्यानंतर मुद्दाम पालिका बाजारमध्ये जसं एका काळी मनीष मार्केटचं अट्रॅक्शन होतं लोकांच्या मनामध्ये तसं दिल्लीमध्ये पालिका बाजारचं अट्रॅक्शन आहे आणि जो 50 वर्षापेक्षा जास्त पूर्वी बांधला गेलेला आहे आणि अतिशय यशस्वी असा तो भारतातला प्रयोग आहे की ग्राउंड्स मेंटेन करता येतात आणि स्पेसेससुद्धा क्रिएट करता येतात. तर अशा तऱ्हेचा काही प्रयोग मुंबईमध्ये करता येईल का याच्यावर मी एक्सपर्टचं ओपिनियन घ्यायला सांगितलं आणि त्याचा DPR तयार करायला सांगितलं आहे. त्यानंतर ॲक्वेरियम्स वगैरे असतात जगभरामध्ये हे अंडरग्राऊंड असतात त्याच्यामुळे मुंबईसाठी अंडरग्राऊंड ॲक्वेरियम करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचं प्रेझेंटेशन लवकरच होईल. आणि जे समुद्राच्या किनाऱ्यावर कोस्टल रोडमुळे जे रिक्लेमेशन होतं आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं गार्डन निर्माण झालं पाहिजे. त्याचं प्रेझेंटेशन पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे. मी निश्चितपणे अशी प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन सुचवल्यानंतर आपल्यालासुद्धा त्याची दाखवायची व्यवस्था करेन की जेणेकरून आपल्यासुद्धा काही सूचना असतील. सूचना सुरुवातीच्या काळामध्ये दिल्या तर मग सोपं असतं त्याचं प्लॅनिंग करायला. परंतु नंतरच्या काळात एकदा बांधकाम सुरू झालं की त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची म्हटलं तर त्याला फार हे होतं. आणि मुंबईच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व एवढे पर्टिक्युलर आहेत की विशिष्ट वेळामध्ये ही कामं पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी आपल्याला पूर्वीच सांगितलेलं आहे. मी जवळ 42-44 मुद्दे काढलेत. छोटे छोटे मुद्दे आहेत. आपली मार्केट्स स्वच्छ राहिली पाहिजे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की जर ह्याची दादरची चौपाटी वॉश ऑफ होत असेल तर त्याच्यासाठी जिओ टिपचा प्रकल्प राबवता येतो ज्याच्यासाठी वर्ल्ड बँकेकडून सुद्धा पैसे एशियन डेव्हलपमेंट बँककडून पैसे हे पर्यावरण खात्याला मिळत असतात. मग तिथं मुंबईचा सुद्धा समावेश झाला पाहिजे. मुंबईचे जर समुद्रकिनारे कुठेतरी त्याची क्षती होत असेल तर त्याला टेक्निकली सोल्युशन्स असतात. मग उद्या माझी सोमवारी व्हिजिट आहे 10 वाजल्यापासून माहीमपासून दादर हा जो समुद्रकिनाऱ्याचं धूप होते त्या संदर्भात आहे. त्यानंतर त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मार्केट्स आहेत ती कशा रीतीने स्वच्छ ठेवायची याच्या संदर्भात मीटिंग आहे. लोकांना छोटे छोटे रिलीफ पाहिजे असतात आणि मी सुद्धा आठवड्यातून एकदाच येतो महापालिकेमध्ये त्यावेळेला मी लोकांना भेटत असतो. लोकांचे लहान लहान प्रॉब्लेम्स असतात त्याच्या संदर्भात इन्स्ट्रक्शन्स देत असतो. आणि आम्ही जे टार्गेट सेट केलेले आहेत ज्याच्यामध्ये हॉस्पिटल्ससुद्धा आहेत ज्याच्यामध्ये मार्केट्स आहेत ज्या रिडेव्हलपमेंटमध्ये लोकांची भाडी नाही मिळत तिथं जे बंद पडलेलं आहे त्याचा आढावा असतो जेणेकरून लोकांना रिलीफ मिळेल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करत राहतो. महापालिकेत असलेल्या लुटीसंदर्भात खूप मोठी टीका केलेली आहे. प्रशासन आहे त्याचबरोबर राज्य सरकार मुंबई महापालिकेमध्ये प्रचंड प्रमाणात लूट करते अशा प्रकारचा थेट आरोप केला आहे. हे बघा लूट करणाऱ्यांचं हे संपलेले आहे म्हणजे त्यांची टर्म संपली. सध्या प्रशासकीय हे चालू आहे आणि त्याच्यामुळे काय काय लूट झाली त्याच्या संदर्भात लवकरच बाहेर येईल. मी याच्यावर स्टेटमेंट करणार नाही
लूट करणारे उलट, ह्याला मराठीमध्ये एक म्हण आहे, ती फारशी चांगली नाही आहे, परंतु त्याला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात मराठीमध्ये. म्हण वाईट आहे, परंतु ज्यावेळेला आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोटं आपल्याकडे वळलेली असतात, हे नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही कोणावरही आरोप करत नाही. महापालिका ही जनतेची आहे आणि तिथल्या पैशाचा वापर हा सुद्धा जनतेसाठी झाला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या परीने पालकमंत्री म्हणून जे काय करता येतं आणि आम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात की मुंबईचा कायापालट झाला पाहिजे, निश्चितपणे आम्ही त्याच्यावर काम करत असतो. 12-12 वर्ष साध्या लोकांना नोटिसासुद्धा गेलेल्या नव्हत्या. आज डेव्हलपरना नोटिसा जायला लागल्या, गरीब लोकांची भाडी मिळायला लागली. मग तुमच्या काळात का मिळत नव्हती? 12-12 वर्ष ह्यांना नोटिसा कोण देत नव्हतं? हे सुद्धा महापालिकेचंच काम आहे ना. प्रसंगी मी त्या प्रोजेक्टना लॉक लावायला सांगितलं, पोलिसांची मदत घ्या, काम बंद करायला सांगितलं, तिथं जाऊन लॉक लावत दुसऱ्या दिवशी लोकांचे पैसे मिळालेले आहेत. हे तुम्ही लोकांना विचारू शकता की हे घडतंय, आणि हे घडत असतं तर पूर्वी का घडलं नाही? यांच्याशी साटेलोटे कोणाचे होते? ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेने विचार करावा. आम्ही कोणावर आरोप करत नाही. आम्हाला काम करायची संधी मिळाली, आम्ही कामं करतोय. नाईट शेल्टर तयार करायचे. आज फुटपाथवर लोक झोपलेली दिसतात, त्यांच्यासाठी नाईट शेल्टर केले पाहिजेत. कुठल्याही देवळाच्या बाहेर गेला की पाठीमागे भिकारी लागतात. तुमच्या अँटी बेगिंग ॲक्ट आहे, त्याच्यासाठी जे बेगर होम आहे ती का तयार नव्हती एवढ्या वर्षामध्ये? मीच पालकमंत्री त्याच्यासाठी का व्हायला लागलो? ही जनतेची जबाबदारी नाही का? तुमच्या मागे तुम्ही सुद्धा बघा, तुम्ही चला त्या ठिकाणी प्रभादेवीला तुम्ही जर सिद्धिविनायक मंदिरमध्ये गेलात, बाहेरून आलेले कितीतरी छोटे छोटे लहान मुलांपासून त्या मोठ्या लोकांपर्यंत तुमच्या पाठीमागेच लागतात. हे चित्र मुंबईच्या दृष्टीने चांगलं नाही, भारताच्या दृष्टीने चांगलं नाही. भारताला भिकाऱ्यांचा देश म्हटलं. आज कुठे भिकारी आहेत मला सांगा? कुठेही भिकारी नाही आहेत. मी छोट्याशा शहरामध्ये राहतो, तिथं सुद्धा आता भीक मागणे टोटली बंद झालेलं आहे. हे प्रोफेशनल लोक आहेत जे आपल्या देशाला बदनाम करतात. त्यांच्यावर कारवाई करायची तुम्हाला एवढ्या वर्षामध्ये का सुचलं नाही? बेगर ॲक्ट, अँटी बेगिंग ॲक्टची जर अंमलबजावणी करायची असेल तर तुम्हाला आधी बेगर होम्स बांधायला लागतात. मग बेगर होम्स ती तयार करताना किंवा तुमची जबाबदारी असते की नाईट शेल्टर. दिल्लीसारख्या ठिकाणी खूप थंडी असते, त्याच्यामुळे ते नाईट शेल्टरच्या बाबतीत पर्टिक्युलर असतात. इथं कोणी फुटपाथवर झोपलं तरी चालतं. हे चित्र फारसं मुंबईला शोभादायक नाही. मुंबई हे एक वैभवशाली नगरी आहे, त्याचं वैभव तसंच राहिलं पाहिजे. तर ह्या अनेक गोष्टींची काळजी घ्यायला लागेल. सातत्याने आरोप करत राहायचं, टोमणे मारत राहायचं, या टोमणे बॉम्बनी काही होत नाही. ज्यावेळेला आपण सत्तेवर असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कारवाई झाली. प्रदूषणाच्या संदर्भात जसं पालिकेने गाईडलाईन तयार केल्या तशा पर्यावरण खात्याने केलेल्या आहे. त्यांची कोऑर्डिनेशन समिती आहे आणि ह्या कोऑर्डिनेशन समितीचं काम अधिक इफेक्टिव्हली चालावं या दृष्टीने मी स्वतः मीटिंग ह्याच्या घेतलेल्या आहेत. मी स्वतः लखनौला जाऊन आलो. लखनौला एक प्रयोग करण्यात आला की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेव्हजद्वारे जे छोटे पार्टिकल्स असतात हे एकत्र येतात, ते जड झाल्यामुळे जमिनीवर पडतात. तुम्ही ते वॉशआउट केले की हे प्रदूषण बरंचसं कमी होतं. अर्थात हे सगळं प्रायोगिक तत्वावर आहे. आपल्याला माहिती असेल की आपली जी नवीन ह्याची इमारत झालेली आहे पार्लमेंटची, त्याच्यामध्ये जर अशा तऱ्हेच्या फिल्टर्स बसवलेले आहेत की त्याच्यामधून व्हायरससुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही. पण ही कॉस्टली टेक्नॉलॉजी आहे. मुंबईसाठी चांगली टेक्नॉलॉजी कुठली आहे हे आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागेल. अनेक वेळेला असं आहे की वायूचं प्रदूषण मापन करणारी यंत्र ही कुठेतरी आपल्या डम्पिंग यार्डच्या शेजारी बसवलेली आहेत. मग तिथं येणारे रिझल्ट्स योग्य असतातच असं काय म्हणता येणार नाही, कारण शेवटी ॲव्हरेज रिझल्ट काढायला लागणार. ज्या ठिकाणी डम्पिंग यार्ड आहे तर त्याच्यामधून काही वायू तर तयार होणार. आता आपण ह्याच्यावर सुद्धा इलाज करतोय. आम्ही म्हणजे त्या खात्याचं काम बघितलेलं असल्यामुळे तुम्हाला मी सांगतो की पूर्वीचे डंप त्याच्यामध्ये एक तऱ्हेचं पाणी तयार होतं, ते फार विषारी असतं. हे पाणी नदीमध्ये जाऊ नये याच्यासाठी आता नवीन इनिशिएटिव्ज घेतलेले आहेत आणि ज्याला आपण जुनं डम्पिंग काढून त्याच्यावर प्रक्रिया करायची, ह्या मेथडमधून ह्याला दुरुस्त करता येतं. म्हणून प्रदूषण हा वेगवेगळा एक कठीण असा हे आहे विषय. नाही, फॉल्टी नाही आहेत. डम्पिंग यार्डच्या बाजूला असलेली एअर क्वालिटी म्हणजे संपूर्ण शहरातली एअर क्वालिटी असा अर्थ होत नाही. त्याच्या बाजूला माणसं राहतात, त्यांना रिलीफ दिला पाहिजे म्हणून डम्पिंग ग्राउंडची कामं सुरू केलेली आहेत. आणि डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात कसं झालेलं असतं की पूर्वीपासूनचं डम्पिंग एकत्र झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातून एक विशिष्ट प्रकारचं पाणी तयार होतं. त्याला एक टेक्निकल वर्ड आहे, मला तर तो नेमका आठवत नाही, परंतु त्याला लिचेट वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर ते लिचेट जे असतं हे फार डेंजरस असतं. त्याच्यापासून
तयार होणारे वायू आणि ह्याच्यावर कारवाई सुरू आहे. काही डम्पिंग यार्ड बंद ठेवून हे केलं गेलं, म्हणजे डम्पिंगला त्याला वेगळ्या तऱ्हेचं मायनिंगची जशी प्रोसेस असते तशी ही प्रोसेस आहे की ज्याच्यामधून तो जुना डंप पूर्ण काढला जातो, त्याचं वेगवेगळा सॅग्रिगेट केला जातो आणि त्याचं संदर्भातली आवश्यक ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली जाते. तर हे आम्ही सुरू केलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आजपर्यंत कुठल्याही पालकमंत्र्यांनी ह्याच्यावर मीटिंग घेतलेली मला आठवत नाही. माझ्या मीटिंगचा हा पुढच्या महिन्यात पिछले हफ्ते में इकबाल सिंह चहल रेलवे में गए थे, दियानंद सिंह के साथ मीटिंग हुई थी और उन्होंने बोला था कि रोड के पीछे उनके बैक साइड में पूरा जीपीओ का पूरा गेट हाकरों ने अवैध रूप से कब्जा कर रखा है. बीटी सबवे के अंदर चरके सबवे में इतने अवैध हाकर बैठ पड़े हैं पर अभी तक एक सिंगल कार्रवाई नहीं. और इकबाल सिंह चहल ने खुद कहा बात को कि इसमें कुछ कार्रवाई नहीं. देखिए एक सबवेचं नूतनीकरणाचे प्लान्स तयार झालेले. त्यामध्ये पहिला जो तयार झाला तो हाजी अलीचा आहे, कारण हाजी अलीला जास्त कम्युटर्स असतात, म्हणजे आतून जाणारी लोक. त्याचा पूर्णपणे कायापालट करण्याचा प्लान तयार केला, तो जवळजवळ 30-35 कोटीचा आहे. त्याच्यामध्ये फुटपाथ सकट ब्युटिफिकेशनचा जो प्लान आहे त्याच्यामध्ये आहे. त्याप्रमाणे सगळे जे सबवेज आहेत, सबवेज हे चालण्यासाठी आहेत आणि त्याचं तिथलं वातावरण सुद्धा चांगलं पाहिजे म्हणून एकेका सबवेचा प्लान तयार केला जातोय. मी आपल्याला सांगितलं की माझं जे काय मी फॉलोअप घेतो त्याच्यामध्ये आता सबवे हा सुद्धा विषय आलेला आहे. जसं जसं तुम्ही माझ्या निदर्शनाला आणून देता तसे तसे मी ते विषय वाढवतोय आणि त्याचा आम्ही टोटल हे फॉलोअप घेतो दर आठवड्याला. हे होतंय की नाही, हे होतंय की नाही. असं केलं नाही तर हे कधीच बदलणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला टाइम नाही. मला असं ऑफ हँड काही सांगता येणार नाही. पर्टिक्युलर माहिती सांगितली तर ती मी घेऊन आपल्याला सांगू शकेन. परंतु याच्यावर आम्ही चांगल्यापैकी काम करतोय. त्याच्यानंतर मिठी नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात चांगलं काम करतोय. त्याच्या संदर्भातले जे ट्रीटमेंट प्लांट आहेत ते आता बसत आहेत. हळूहळू तुम्हाला मुंबई शहर पूर्णपणे बदललेलं दिसेल आणि काही बाबतीत आम्ही तर ॲक्शनसुद्धा घ्यायला सांगितलेली आहे. जसं आता मधली गल्ली असते, त्या गल्लीमध्ये सगळे कचरा टाकतात, ताबडतोब ह्याच्यावर कारवाया करायला सांगितलेल्या आहेत. नदीमध्ये किंवा नाल्यामध्ये लोक हे फेकतात, त्याच्यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम्स येतात. हे छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू दिसतील. बघा, मला सुद्धा काय खूप मोठा अनुभव याचा नाही. खासदार आहेत, जुने नगरसेवक आहेत, सगळ्यांनी ज्यांनी काम केले त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो. बघा, मला काय ह्या मीटिंग जी मी महापालिकेमध्ये घेतो त्याच्यामध्ये मी काही पॉलिटिकल कॉमेंट करत नाही. परंतु एकच आहे की आझाद मैदानाच्या संदर्भात सुद्धा ह्याच्या जवळ एवढं आहे आझाद मैदान. कधी कोणी असा विचार केलेला नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या आझाद मैदानावर सुद्धा असला पाहिजे. कारण नुसतंच आपण छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि महापालिका व्हीटी सगळं समोर आहे, पण इथं छत्रपतींचं एकही आठवण दिसत नाही. या दृष्टीने मला वाटतं की काहीतरी विचार झाला पाहिजे. मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. इसी बिल्डिंग के पीछे आपके बहुत बड़ा ड्रग्स का कारोबार चलता है. इसी बिल्डिंग की किला कोर्ट के बगल में क्या चलता है? ड्रग्स का कारोबार चलता है. ड्रग्स का देखिए, ड्रग्स के बारे में उसके ऊपर आपकी पुलिस कुछ नहीं करती, ना आपके लोग कार्य करते. देखिए, नारा देना और लोगों को गुमराह करना. बिल्कुल नहीं. आज तक ड्रग फ्री का मूवमेंट किसने चालू किया था, आप पूछिए ना. लास्ट वीक में 1 महीने का टारगेट दिया था सीएम साहब ने, वो पुलिस डिपार्टमेंट ने कंप्लीट किया. अगर कारोबार चलता होगा तो आपको 2 दिन में वो कारोबार खत्म हो जाएगा, इतना मैं कह सकता हूँ. जैसे मैं इसकी मीटिंग लेता हूँ, मैं कॉन्स्टेंटली पुलिस डिपार्टमेंट के टच में रहता हूँ और जैसे ये मीटिंग चलती है आगे चल के एवरी 15 डेज पुलिस डिपार्टमेंट के साथ भी पुलिस हेडक्वार्टर में मीटिंग रहेगी. कोऑर्डिनेशन करना मेरा काम ही है. एनसीईआरटी की किताबों में इंडिया शब्द के जगह भारत शब्द का इस्तेमाल किया जाएगा. एनसीईआरटी की किताबों में एनसीईआरटी को लेकर के जो है इंडिया का नाम क्या की जगह अब भारत शब्द का इस्तेमाल किया जाएगा. देखिए, भारत दैट इज इंडिया ऐसे शब्द है, मतलब भारत है ओरिजिनल, इंडिया उसको बोला जाता था. भारत दैट इज इंडिया ऐसे ही लिखा है कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन में कहीं भी इंडिया ऐसे नहीं लिखा है. भारत दैट इज इंडिया, दैट मीन्स भारत ये ओरिजिनल नाम था हमारे कंट्री का. और जब कंट्री का डिवीजन हुआ तब पाकिस्तान बना. तब हिंदुस्तान और पाकिस्तान डिवीजन किस हिसाब से हुआ था, कौन से मुल्क में कौन से कौम के लोग रहते हैं
इसमें डिवीजन हुआ था। तो ये हिस्ट्री है, हिस्ट्री को कोई भुला नहीं सकता। और हिस्ट्री देखिए, मैं आपको एक चीज़ बोलना चाहता हूँ, जबकि मैं शिक्षा का भी मंत्री हूँ। देखिए 6वीं सदी में पहला स्कूल बना इंग्लैंड में। उस स्कूल का मकसद क्या था कि उनकी जो धार्मिक बिलीफ्स है उसको राइटिंग में लाना। इस तरह से 6वीं सदी में शुरू हो गया। और 4थे सदी में भारत में यूनिवर्सिटीज़ थी, गुरुकुल के लोग यूनिवर्सिटी में जा रहे थे। और इतना अगर हमारा पुराना इतिहास है शिक्षा के बारे में, उसके बारे में भी संशोधन होना चाहिए। कितने लोगों को मालूम है कि हमारी शिक्षा पद्धति इंग्लैंड से 200 साल पुरानी थी, और तब वहाँ पे स्कूल नहीं था, उस वक्त भारत में यूनिवर्सिटीज़ थी। तो ये पक्की बात है कि इवेजन हो गया, उसमें नालंदा यूनिवर्सिटी को जला दिया गया और 6 महीने तक ये काम चल रहा था, सब किताबें जल रही थी। ये भी इतिहास है। देखिए, आपण एक प्रश्न एकदा विचारला तर त्याचे मी उत्तर 100% देईन। बघा, NCERT कडून अभ्यासक्रम येतो, त्याचं आमच्याकडे आल्यानंतर त्याच्यासाठी कमिट्या नेमलेल्या असतात। त्याला SCERT ची जी आमचं हे आहे ब्रँच आहे, त्याच्यामध्ये ह्या कमिट्या नेमलेल्या असतात, त्याच्यामध्ये सगळे एक्सपर्ट्स असतात। ते एक्सपर्ट्स डिसाईड करतात, मी डिसाईड करत नाही। एक आपण लक्षात घ्या, मी तुम्हाला पद्धती सांगितली, ही पद्धती आहे की नाही तुम्ही खात्री करून घ्या। अशा कमिट्या आम्ही स्थापन केल्यात की नाही ह्याची आपण खात्री करून घ्या। त्याच्यामुळे हे सगळे प्रीमॅच्युअर क्वेश्चन्स आहेत। आणि भारत हे नाव नव्याने नाही दिलेलं, आपल्या घटनेमध्ये सुद्धा भारत हे नाव आहे। त्याच्यामुळे कमिटी, आपने कॉन्स्टिट्यूशन नहीं पढ़ा है? कॉन्स्टिट्यूशन में क्या लिखा है? भारत दैट इज इंडिया। भारत ये हमारे हिंदी भाषा में नाम भारत है, और अंग्रेजी में उसको बोलते हैं तो उसको इंडिया बोलते हैं। नहीं, आपका विरोध है क्या भारत के नाम को? आपका विरोध है क्या? नहीं है ना, तो फिर मेरा विरोध रहे तो प्रश्न नहीं। आप लोग क्या सोचते हैं वो मायने रखता है। आप लोग नहीं, हम नहीं सोचते, देश की जनता सोचते है, देश की जनता सोचते है। जरा एक मिनट, किस चीज का जवाब मैंने नहीं दिया? आपने कॉन्स्टिट्यूशन पढ़ा है ना? तो भारत नाम नया है क्या? कॉन्स्टिट्यूशन में क्या नाम लिखा है अपने कंट्री का? भारत दैट इज इंडिया। इंडिया इंग्लिश में है, और जो भी लिखा है, लेकिन लिखा ये है कि अंग्रेजी में इंडिया रहेगा, हिंदी में भारत रहेगा, और भारत ये नाम है, इस देश का नाम भारत है। अरे आपको अगर देखिए, मैंने आपको प्रोसीजर बता दिया। मैं किसी के पक्ष में हूँ या नहीं हूँ, इसका सवाल नहीं होता है। जब NCERT से सिलेबस बन के आता है तो उसको कन्वर्ट करना या एक्सेप्ट करना हर एक स्टेट की जिम्मेदारी रहती है। इसके लिए कमिटी रहती है, वो कमिटी डिसाइड करती है, मैं डिसाइड नहीं करता। आप जरा एक मिनट, एक जण विचारा। अरे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात विचारा फक्त। मुंबई को स्वच्छ बनाएंगे, सुंदर बनाएंगे, ड्रग्स फ्री बनाएंगे। पूरी मुंबई बैनर से गंदी पड़ी है और राजनीतिक दबाव में कोई एक्शन नहीं हो रहा है। इस पे कब एक्शन होगा? क्या हो रहा है? हे बघा, होर्डिंग हे ठराविक दिवसामध्ये काढले जातात। साधारणपणे 24 तासाच्या आत होर्डिंग्स काढले जातात। पूर्वी सुद्धा ही कारवाई झालेली आहे आणि सगळं स्वच्छ झालेलं आहे। तसं 24 किंवा 48 तासामध्ये ते काढले जातात, डिपेंडिंग ऑन किती आहेत त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे तसे ते काढले जातात, याची आपण खात्री करून घेऊ शकतो। अवैध होर्डिंग लगाने पे एक्शन होता है, बीएमसी तो कोई एक्शन ही नहीं लेती है। देखिए, आप कह रहे हैं रूल नियम के विपरीत चल रहे हैं ना सब लोग। ये आप देखिए, यहाँ जो भी फंक्शंस होते हैं उसकी होर्डिंग लग जाती है,
ये तो पहले से चल रहा है कि होर्डिंग लग जाती है और जैसे ही वो फंक्शन हो जाता है तो होर्डिंग निकाली भी जाती है. आपण लीगल होर्डिंग बद्दल बोलताय, आम्ही इलिगल होर्डिंग बद्दल विचारतोय. परमिशन घेऊन परवानगी मिळतच नाहीये. महानगरपालिकेतून गणपतीत लागलेले होर्डिंग अजून तसेच आहेत लालबागला, सगळीकडेच आहेत मुंबईवर. नाही बघा, लालबागला जे होर्डिंग होते ते खरं तर ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं त्याच दिवशी काढलेले आहेत. कुठून जर चुकून राहिलेले असतील तर ते काढण्यात येतील, एवढं मी आपल्याला सांगू शकतो. प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. स्वच्छ होणार. लागत राहिले तर मुंबई कसा स्वच्छ होणार? 100% होणार, आपण काळजी करू नका. मुंबई कब तक स्वच्छ होगा सर? हे बघा, मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, माझ्या पॉलिटिकल, हे बघा मी आपल्याला एक नम्र विनंती करतो सर्वांनाच, माझ्या पॉलिटिकल ज्या हे असतात प्रेस कॉन्फरन्स या नेहमी होत असतात कॉर्पोरेशनमध्ये. आज मी तुम्हाला उत्तर दिलं, परंतु पुढच्या ह्याच्यापासून फक्त कॉर्पोरेशनच्या संदर्भातली मी उत्तरं देईन. ही पॉलिटिकल प्रेस कॉन्फरन्स नाही. मी अधिकृतरित्या मुख्य प्रवक्ता आहे पक्षाचा आणि त्याच्यासाठी माझ्या स्वतंत्र मीटिंग होतात. आमचे इतर प्रवक्ते आहेत त्यांच्या ऑफिशियल मीटिंग होतात. परंतु नेहमी कॉर्पोरेशन आणि पॉलिटिक्स ह्याच्यामध्ये गल्लत होता कामा नये. हा स्पष्ट माझा एक विनंती आहे की आम्ही हे कन्स्ट्रक्टिव्ह काम करतोय. कन्स्ट्रक्टिव्ह कामाला कन्स्ट्रक्टिव्हच प्रसिद्धी मिळाली पाहिजे. पॉलिटिकल ह्याच्यासाठी आपल्याला भरपूर वेळ असतो आणि पॉलिटिक्सशिवाय दुसरं काही चालतच नाही. अनेक पार्ट्या आहेत त्या 100% पॉलिटिक्सबद्दलच बोलतात. आम्ही तसं नाही, आम्ही विकासाबद्दल बोलतो आणि विकासाच्या संदर्भात मी पत्रकारांना सगळ्यात जास्त माहिती असते. त्याच्यामुळे आपण माझ्याकडे ज्या पॉझिटिव्ह सजेशन्स मांडता मी त्याच्यावर कारवाईसुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. आपण होर्डिंगच्या संदर्भात सांगितलेलं आहे, मी निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि सगळ्यांना एकसारखा नियम करण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितपणे करू. परंतु कार्यक्रमाचे जरा एक मिनिट मला बोलू द्या. लेट मी स्पीक फर्स्ट. हे बघा, कार्यक्रमाच्या संदर्भात होर्डिंग लावणं हे अपरिहार्य असतं, परंतु ते किती पिरियडमध्ये काढायचे ह्याच्या संदर्भात आम्ही संहिता ठरवू आणि त्याप्रमाणे ते काढले जातील. ते कार्यक्रम झाल्याबरोबर लगेच. Sir, our friend just mentioned something that about encroachment in the subway right here in CST. Yes, certainly So that was today. reflected, but there's an addition to that. So there is very high illumination bulbs used inside the subway, and the heat is very high in the subway. I'll find out about that People also. really find it difficult. It's a health hazard. It's a good point. It's a good point. I'll take a note of it because ventilation could also be a problem in subways. So Because we'll of the see heat, that, it's yeah, because that air is to be sucked properly. So those systems, we while planning Haji Ali subway, we have taken care of that. So I that, just used it yesterday to come to your venue yes. So that is a very valid question which we will address, and henceforth subway will also be one of the topic that I'll take review of. Thank you. ये वार्ड कोई कार्रवाई नहीं, यहाँ पे आते हैं वसूली करते हुए चल जाते हैं. क्या सबवे के देखिए, मैं तो हर हफ्ते देखिए, वसूली की बात नहीं हो रही और काम की बात कर रहा हूँ मैं. अरे भाई साहब सुनिए ना. आप लोग को वसूली लग रहा है. नहीं. हमारा कहने का मतलब क्या, CST स्टेशन आज मुंबई का छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जो है, एक अपना एक वो है स्तंभ है. उन्हें नाते उससे अगल बगल देखे कितने अवैध फेरी वाले ये सब बैठे पड़े हैं, पर आज तक आपके यहाँ से कार्रवाई नहीं होती. देखिए, खाली मी जरासं आपल्याला सांगू का, हिंदीमधला क्वेश्चन आहे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की ॲक्शन घेत असताना त्याला माणुसकीचा अँगल सुद्धा लागतो. मी पालिका बाजार का म्हणतोय, फेरीवाल्यांचं सुद्धा कुठेतरी पुनर्वसन केलं पाहिजे, त्यांना सुद्धा चांगलं जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे. तर आपल्याला स्पेसिस क्रिएट केल्या पाहिजेत. मुंबईसारख्या शहरामध्ये स्पेसिस क्रिएट होऊ शकत नाही. त्याला तुम्हाला क्रिएटिव्हिटी वापरायला लागेल, त्याचा अभ्यास करायला लागेल आणि मग त्यांना सुद्धा चांगलं जीवन जगण्याचा अधिकार मिळेल. परंतु रोज नवीन अतिक्रमणं व्हायला लागली तर त्याचं रिहॅबिलिटेशन शक्य नसतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा कंट्रोल आला पाहिजे. आपने जो मुद्दा उठाया है उसके बारे में हम लोग सोचेंगे और अच्छी कार्रवाई करेंगे इसके बारे में. त्या संदर्भामध्ये एक संहिता तयार झालेली आहे 2014ला, तिची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. नाही, मी त्याची चौकशी करेन. कारण काय, तुम्ही जे मुद्दे मला सांगताय ना त्याच्यामुळे माझ्या सुद्धा ज्ञानात भर पडते
आणि माझं जे नेहमीची मीटिंग असते ज्याच्यामध्ये मी आठवड्यातून एकदाच येतो महापालिकेमध्ये, पुढच्या काळामध्ये सुद्धा पालकमंत्री म्हणून जरी बॉडी असली तरी मी येऊ शकतो, त्याला काय अडचण नसते. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण ज्या काळामध्ये इलेक्टेड बॉडी नाही आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची जबाबदारी अधिक वाढते, त्यांनी न्याय दिला पाहिजे लोकांना. म्हणून आम्ही येऊन फक्त म्हणणं मी एकाच दिवशी येऊन ऐकतो लोकांचं, आणि आढावा बैठक सुद्धा आठवड्यातून एकदाच घेतो. याच्या पलीकडे मी बैठका घेत नाही. करतो मी 2014चं बघून घेतो. थँक्यू. आपल्या शाळेत शाळेचा जो दर्जा आहे त्या लेवलला नाही. महानगरपालिका करोडो खर्च करते शाळेमध्ये. दो चार सवाल है हिंदी के शाळेमध्ये स्वच्छता दो चार सवाल है दिल्ली वाले भी देख रहे हैं कि मुंबई की स्थिति बहुत अच्छी है, आप बिल्कुल उसके बारे में चिंता मत कीजिए. सर लेकिन जो पोल्यूशन को लेकर के पोल्यूशन मतलब ये बनी हुई है वो है न्यूज है कि मुंबई में जो पोल्यूशन का जो स्तर है बहुत ज्यादा गिरा हुआ है, तो यहाँ पर बीएमसी क्या कर रही है और यहाँ पे राज्य सरकार उसकी तरफ से क्या एक्शन हो रहा है? देखिए, राज्य सरकार की तरफ से समिति का गठन होके उसकी कार्यवाही भी चालू हो गई, और जिसमें ऐसे फाइंडिंग है कि यहाँ पे बहुत सारे कंस्ट्रक्शन के काम चल रहे थे. इसकी वजह से जो धूलिकण आते हैं एयर में उसको कंट्रोल करने के लिए वहाँ पे प्रॉपर फॉगिंग होना चाहिए, मतलब वहाँ पे स्प्रिंकलिंग होना चाहिए और वो नीचे बैठने चाहिए. इसके कुछ मेथड्स है जो इलेक्ट्रॉनिक भी है और उसका भी वापर हो सकता है. दूसरा ऐसे है कि उसके लिए फिल्टर्स भी मिलते हैं, तो फिल्ट्रेशन का भी यूज़ हो सकता है. लेकिन पहले जो सिंपल वे है कि अगर आपकी कंस्ट्रक्शन साइट हो और वहाँ पे ये फॉगिंग का मशीन रहे जिसको फॉग क्रिएट करता है, और छोटे छोटे उसमें वाटर की ये रहते हैं, उसकी वजह से वो हेवी होके नीचे बैठ जाता है. अगर इससे इफेक्टिवली करे तो हर जगह पे आप देखिए बहुत सारी जब डेवलपमेंट चलती है तो बहुत सारे कंस्ट्रक्शन होते हैं, तो इसी वजह से ये ज़्यादा मिट्टी एयर में आ जाती है, और इसका भी परिमाण रहता है कौन सा छोटा कण है कौन सा बड़ा होता है, तो इसकी वजह से वो एयर में फ्लोट करते हैं, तो उसको कंट्रोल करना चाहिए. उसकी एक कार्रवाई हो गई कि जहाँ पे भी काम चल रहा होगा उनको नोटिस दी गई हुई है कि वो ये मशीनरी अपने अपने साइट पे बिठाए. अगर इंडिविजुअल पे कंट्रोल आ जाएगा, गवर्नमेंट का भी काम चलता होगा और वो कोई कंपनी कर रही है तो उनको भी ये कंपलसरी है. उसके अलावा जो मूविंग ऐसी मशीन्स है वो भी महापालिका ने उसकी कार्रवाई चालू कर दी है. वो तो मूविंग रहेगी और वो घूमती रहेगी, लेकिन जो साइट पे काम चल रहा है वहाँ पे एयर पोल्यूशन को कंट्रोल करना उस साइट की जिम्मेदारी है, और वहाँ पे जो काम कर रहे हैं उनकी जिम्मेदारी है, तो उसको स्ट्रिक्टली इम्प्लीमेंट करना पड़ेगा. वो हम लोग स्ट्रिक्टली ये लेवल मैं आपको एश्योर करता हूँ कि अभी ये कार्रवाई शुरू हो गई है. आप आते 1 या 2 महीने में देखेंगे कि इसका स्तर नीचे आ जाएगा. सर, पंकजा मुंडे ने अपनी ही सरकार पर सवाल उठाया है और कहा है कि दिस इज अ पॉलिटिकल क्वेश्चन. पॉलिटिकल क्वेश्चन के लिए मैं आऊंगा ना, आप मेरे घर पे आइए, मैं आपको. माझा प्रश्न आहे, आयुक्तांचा कार्यकाळ संपलेला आहे, 3 वर्ष होऊन गेले, तरी नवीन आयुक्त नियुक्त नाही. असं का म्हणताय तुम्ही? बघा, असं आहे की आयुक्त चांगलं काम करतायत. करोनाच्या काळामध्ये जगभरामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यांनी केलेल्या कामाची. क्रेडिट कोणी घेतलं असेल, परंतु आयुक्तांनी काम केलं ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मुंबईच्या विकासासाठी काम करून द्या, गरज असेल त्यावेळेला त्यांचा विचार होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.